शांत साधा पण आतून प्रचंड मजबूत असणारा व्यक्तिमत्व म्हणजे रोशनदादा भजनकर. हा व्हिडिओ रोशनदादासाठी आहे. साधं आयुष्य पण विचार मजबूत. रोशनदादा भजनकर सामान्य पार्श्वभूमीतून आलेला, पण स्वप्न मात्र मोठी आहेत. दाखवण्यासाठी नव्हे, तर स्वतःसाठी जगणारा माणूस. बिग बॉस मराठीच्या घरात जिथे ड्रामा आणि पॉलिटिक्स रोज होतं, तिथे रोशनदादा उभा राहिला खरेपणासाठी. ना खोटे वाद, ना बनावट भावना, फक्त शांत स्वभाव आणि ठाम भूमिका. लक्झरीपेक्षा त्याने सेल्फ रिस्पेक्टला निवडलंय आणि पॉप्युलॅरिटीपेक्षा प्रिन्सिपल. स्वतःसारखं राहणं सोपं नाहीये, पण तेच खरं यश आहे. रिअल लाईफमध्ये ग्राउंडेड राहणं, लोकांशी सेल्फ रिस्पेक्टने बोलणं आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणे. महागड्या गोष्टींपेक्षा त्याच्या लाईफस्टाईलमध्ये महत्त्व आहे डिसिप्लिन, सेल्फ रिस्पेक्ट आणि क्लिअर माइंडसेटला. बिग बॉसच्या घराबाहेर तो तसाच आहे जसा घरात दिसला. शांत, मॅच्युअर आणि रिअल. ना जास्त दिखावा, ना खोटा ॲटिट्यूड. फक्त सिम्पल लाईफ, स्ट्रॉंग व्हॅल्यू. दादाला सपोर्ट करण्याचं एकमेव कारण आहे दादाचं डेडिकेशन. दादा ग्राउंडेड राहून पण एवढं काही अचीव केलंय. आज जो एवढा मोठा संघर्ष केला दादांनी, तो कोणी नाही करू शकत. बाकीचे कंटेस्टंट पण इथं मेहनत करूनच आलेत, पण त्यांच्या कंटेंटमध्ये कुठेतरी क्रिंज पण होता, जसं की प्रभू आहे आणि अनुश्री माने सुद्धा. आपण दादासोबत यांना नाही कम्पेअर करू शकत. दादाला भरपूर सपोर्ट करा. दादानेच ट्रॉफी जिंकली पाहिजे. त्याचं स्ट्रगल बघून असं तर वाटतंय. आता बघूया पब्लिक कोणाला सपोर्ट करते, कोणाला नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.